उद्या रविवार दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचा सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा संपन्न होतोय। या निमित्तानं कोल्हापुरात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि अनेक मान्यवर नेते, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन अधिकारी हे कोल्हापुरात या सोहळ्यासाठी येत आहेत। खरं तर कोल्हापूरकरांसाठी उद्याचा हा ऐतिहासिक सोहळा मानला जातोय। कोल्हापुरात सर्किट बेंच होणं गेल्या 40 वर्षांहून अधिक काळ कोल्हापूरकरांबरोबरच वकिलांनी 6 जिल्ह्यातील म्हणजेच कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या 6 जिल्ह्यातील वकिलांनी जो लढा दिला होता, लोकप्रतिनिधी लढा दिला होता, त्या लढ्याला अखेर यश आलं आणि कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर झालं। उद्या या सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा संपन्न होतोय। या पार्श्वभूमीवर प्रशासनाला जाग आली आणि उद्या येणाऱ्या मान्यवरांच्या सोयीसाठी, त्यांना धक्का लागू नये यासाठी रस्ते जे आहेत एका 2 दिवसांच्या रात्रीमध्ये चकाचक डांबरीकरण केलेले आहेत, टापटीप केल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। या निमित्तानं हा प्रश्न उपस्थित होतोय। मी सध्या उभा आहे कोल्हापुरातील जो एक प्रमुख चौक मानला जातो तो म्हणजे छत्रपती ताराराणी चौक। करवीर संस्थापिकांचा हा जो चौक आहे, या चौकामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे होते। वाहनधारकांना अनेक वाहनधारक या ठिकाणी सिग्नलला थांबतात, त्या खड्ड्यातून त्यांना जात असताना, साचलेल्या पाण्यातून वाट काढत असताना मोठी कसरत करावी लागत होती। मात्र उद्या सर्किट बेंचचा जो काही सोहळा होणार आहे, या सोहळ्याला जे मान्यवर उपस्थित राहणार आहेत त्या मान्यवरांना धक्का लागू नये, त्यांच्या वाहनाला धक्का लागू नये यासाठीच हे जे काही रस्ते आहेत ते 2 दिवसांमध्ये रात्री प्रवास करून, रात्रीचा दिवस करून कर्मचाऱ्यांनी हे रस्ते जे आहेत ते आता टापटीप केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। याबरोबरच ज्या ठिकाणी अनधिकृत टपऱ्या होत्या, अतिक्रमण होतं किंवा वाहतूक कोंडीला ज्या काही जबाबदार टपऱ्या होत्या त्या देखील प्रशासनाने या 4 दिवसांमध्ये हटवलेल्या आहेत। त्यामुळं जो काही CPR चौक परिसर असेल ते भाऊसिंगजी रोड असेल, या रस्त्याने मोकळा श्वास गेल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। उद्या होणारा जो काही कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला कोल्हापूर बरोबरच इतर 6 जिल्ह्यातील वकील असतील, लोकप्रतिनिधी असतील आणि कोल्हापूरकर मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। एकीकडे गेल्या कित्येक वर्षांपासून जे रस्ते प्रलंबित होते, खड्ड्यातून वाट काढावी लागत होती, आता ते रस्ते चकाचक झालेले आहेत। प्रश्न असा पडतो की हे रस्ते जनतेसाठी नाहीत का? रोज शेकडो नागरिक ज्या खड्ड्यांनी पोखरलेले रस्ते आहेत, चिखलानं माखलेले रस्ते आहेत त्यावरून जातात, त्यावेळी प्रशासन कुठे जातं असा संतप्त सवाल आता कोल्हापूरकर उपस्थित करत आहेत। मान्यवरांच्या गाडीचा धक्का टाळण्यासाठी एका रात्रीत हे डांबरीकरण केलं गेलं। लोकांच्या तक्रारींना महिने वेळ लागतो, पण VIP रस्ता मात्र मिनिटात चकाचक झाल्याचं चित्र आज दिसून येतंय। कोल्हापुरात जे रस्ते आहेत ते खड्डेमुक्त होतात, पण तेव्हाच जेव्हा त्यावरून मान्यवरांची गाडी जाते। मग कोल्हापुरातील जे नागरिक आहेत यांना कधीतरी मान्यवर समजून कोल्हापुरातील इतर शहरातील जे रस्ते आहेत ते देखील त्याप्रमाणे चकाचक, टापटीप आणि असे गुळगुळीत डांबरीकरण अपेक्षित असल्याच्या प्रतिक्रिया आता सर्वसामान्य कोल्हापूरकरांच्या मध्ये चर्चेमध्ये दिसून येत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर।